नमस्कार मंडळी, चला करूयात आंब्याचा शिरा। इथे आंब्याचा रस काढून घेतलेला आहे, तूप आणि गरा घेतलेला आहे। आधी कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्यात गरा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी 5 मिनिटं आणि नंतरच तूप घालायचं आहे आणि मस्त भाजून घ्यायचं आहे। आणि एका साईडला मी ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे, त्यातच बघू शकताय। आणि गरा मस्त लाल होईपर्यंत भाजायचा आहे। एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता आंब्याचा रस मी घालत आहे गरा भाजल्यानंतर, बघू शकताय। आता पाणी घालायचं आहे गरम केलेलं मस्तपैकी आणि झाकून ठेवून द्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही, एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवून द्यायचं आहे 5 मिनिटासाठी। बघू शकताय पाणी आटल्यानंतर ह्यात घालायची आहे आपल्याला चवीनुसार साखर। तुम्हाला जेवढा गोड हवे तेवढेच तुम्ही साखर घालू शकताय। आता मस्तपैकी एकजीव करून झाकून ठेवूयात आणि थोड्या वेळाने इलायची पावडर टाकायची आहे, बघू शकताय। आणि झाकून परत ठेवायचं आहे। अजून पाणी ह्याचं आटलेलं नाही आहे, साखरेचं अजून पातळ आहे, बघू शकताय। आणि झाकल्यानंतर बघा किती मस्त आता शिरा तयार झालेला आहे आणि मँगोचा फ्लेवर पण वास येत आहे मस्त।